नमस्कार, आपलं स्वागत आहे खानदेशी तापी ब्लॉग मध्ये। आज आपण आहे ना गावरान कोंबडा आणलेला आहे खेड्यावरून आहे पा 1.5 किलोचा आहे। याचा आपण झणझणीत मस्त रस्सा करू। याला आधी आपण आता कापून आणायचा, कापून झाल्यावर मग आपण मस्त झणझणीत रस्सा करायचा याचा। हे पहा आपण साहित्य घेतलेलं आहे, काय काय घ्यायचं ते। आज थोडी वेगळ्या पद्धतीची भाजी माझी। आणि हे पहा मी दाखवते तुम्हाला, 2 लसूणच्या आहे कांड्या, 1 कांदा आहे, खोबरं आहे भाजलेलं, अद्रक आहे, कोथिंबीर आहे, हिरव्या मिरच्या आहे 5-6 आणि तीळ आहे आणि तिखट मसाला आणि बाकीचं ते जे मी जो मसाला टाकते तो तुम्हाला नंतर दाखवेल काय घालायचं ते। पहिले तर आपण कांदा मेन आहे, कांदा भाजून घ्यायचा, तोही चीर पाडायची त्याला। हे पहा अशी चीर पाडायची। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला कशी चीर पाडायची तर आणि कसा भाजायचा तो, तसंच भाजायचं, फक्त थोडी वेगळी पद्धत आहे। आता भाजेल कांदा आपला। हे पहा आपला कांदा भाजून झालेला आहे। आता आपण हा काढून घ्यायचा आणि काय करायचं माहिती आहे का, तावा ठेवायचा। तावा ठेवल्यानंतर तीळ ही भाजून घ्यायची। हे पहा तीळ भाजली जाते आणि मी ना खोबरं घेतलेलं होतं, बारीक काप केली, अद्रकची बी बारीक काप केली आणि हे खोबरं भाजलेलं आहे बरं, भाजलेलं आहे बरं का हे खोबरं। आणि लसूणच्या ह्या मी निवडत नाही, फक्त ह्या ना अशा पाकड्या काढायच्या, पाकड्या काढून घ्यायच्या, म्हणजे तरले समत राहू द्यायची, कारण त्याला चव असते। हे पहा अशा राहू द्यायच्या। एका तीळ भाजली जाते आपली। एका जणाने कमेंट केली होती, एक भाऊने, ते ताई तुम्ही जे मटण केलं ते कमी गॅसवर केलं का फास्ट होता? तुम्हाला जर वाटत असेल तर गॅस कमी ठेवा, कारण जळून जातं ते। आणि जर वाटत असेल ते हे जळण्यासारखं जे गॅस कमी राहू द्या आणि वरून आपली प्लेट असते ना, प्लेट झाका कढईवर किंवा काही झाकण राहत असेल तर झाकण झाका, म्हणजे त्याला पाणी सुटेल, मटनला म्हणा का चिकनला म्हणा, बरं का। मग ते कसं जळत नाही आपलं, मटन असो का चिकन असो। आता माझा गॅस कमीच आहे, तीळ भाजली जाते, कारण तावा तापलेला आहे आपला, कारण फास्ट गॅस जास्त करू शकत नाही आपण, जेवढा आपल्याला लागला तेवढाच वापरायचा गॅस। हे पहा मी 1 कांदा घेतलेला आहे पिवळ्या रशासाठी। पहिले हे पहा हे असं काडपट राहतं ना, आपण धुवून काढायचा कांदा, कारण हे असं काडपट दिसलं ना तर याला धुवून काढायचा, कारण ही बुरशी असते कांद्याला, कारण टिकवण्यासाठी काही केमिकल लावता कांद्यांना, त्याच्यासाठी हा कांदा आपण पहिले स्वच्छ धुवायचा मग कापायचा। केमिकल म्हणजे पावडर बरं का, पावडर लावलेलं राहतं तरच वर्षभर कांदा टिकतो। हे बघा मी आधी कुकर ठेवून दिलेला आहे, थोडा तापलेला आहे, तापेपर्यंत तेल टाकायचं नाही। आणि एका साईडला मी पाणी ठेवलेलं आहे गरम, आणि या पाण्यामध्ये काहीच नाही राहतं टाकलेलं, हां फक्त साधं पाणी आपलं बरं का। 3 पळ्या तेल घ्यायचं आणि लसूण पाय असं जाडसर आहे, जास्त बारीक नाही काही नाही, असं आहे। आता तेल चांगलं तापू द्यायचं, मग कांदा टाकायचा। हे पहा पहिले आपण जिरं घालायचं, जिरं थोडं जास्त घाला म्हणजे चव लागेल। हे पहा आता कांदा, आता चांगलं
तेलात परतून घ्यायचा कांदा आणि जिरं मस्तपैकी पहा. मस्त वास येतो आहे, सुगंध. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब करून कमेंट पण करा. कमेंट पण करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते. आणि एक वेळेस तुम्ही पण घरी करून पहा भाजी. पहा लसूण टाकते मी आता. चांगला परतून घ्यायचा तो पण. हळद घालायची, तेलातच घालायची बरं का ती पण. असं मस्त म्हणजे परतून जाते हळद पण मस्त. म्हणजे तेलाला थोडी शेकली जाते हळद. चिकन धुवून झालेलं आहे आपलं, कोंबडं धुवून झालेलं आहे आपलं, सॉरी. मस्त असं कोरडं बरं का, एकदम पाणी बिणी काहीच नाही पाहिजे. असं पूर्ण पाणी काढून घ्यायचं, नाही तर भाजी थोडी इसळी लागते. हे पहा असं पूर्ण पाणी काढायचं, अंगाला पाणी सुटतं त्याचं. आणि 5 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या मस्त. म्हणजे काय होतं, पूर्ण मस्त हाड बीड पूर्ण शिजून जातं. 5 शिट्ट्या कंपल्सरी घ्यायच्या, कारण ते गावरान कोंबडं आहे म्हणून. आणि वास पण खूप छान येत आहे. एकदम मस्त येतं. या चिकन खायला, चिकन खाऊन जा मस्तपैकी गरमागरम. आणि पिवळा रस्सा पिऊन जा. पिवळा रस्सा पिऊन जा. आणि आता हे पहा असं मस्त पूर्ण वर खाली करून घ्यायचं. आणि काय करायचं माहिती आहे का, हे छोटंसं ताट आहे माझ्याकडे. हे पहा, याला काय करायचं, फक्त 5-10 मिनटं याच्यावर ठेवायचं, म्हणजे तोपर्यंत पाणी त्याचं अंगाचं सुटेल. हे पहा मी ताट ठेवलेलं आहे, पण आहे ना गॅस आपला फास्ट आहे, त्याच्यासाठी थोडासा हळू करायचा गॅस, म्हणजे स्लो करायचा. गॅस कमी करायचा. कमी करायचा थोडा. हे पहा, म्हणजे ते जड खाली लटकायला नाही पाहिजे कुकरला. हे पहा पाणी सुटलं आहे आता आपलं. हे पहा कोंबड्याला मस्त. आणि माझे जेवढे बी सबस्क्रायबर पाहत असतील त्यांना मी मनापासून धन्यवाद करते. माझे असेच व्हिडिओ नवनवीन मी तुम्हाला टाकत जाईल, आणि बघत जा आणि कमेंट करत जा तुम्हाला आवडला का नाही. आणि याच्या पुढे तुम्हाला जर कसं चिकन बनवायचं आहे, कसं मटण बनवायचं आहे, मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी तुम्हाला बनवून दाखवेल. परत अजून 5-10 मिनटं झाकावं लागेल, कारण अजून एवढं पाणी सुटलं नाही आहे. हे बघा आता आपण पाणी सुटलं का नाही ते पाहायचं. हे पहा पाणी सुटलेलं आहे बा. हे पहा. आणि आता काय करायचं माहिती आहे का, आपण हे गरम पाणी याच्यात टाकायचं. म्हणजे थोडं टाका बरं का, जास्त नाही तर कुकरमधून बाहेर येईल पाणी. बस हे पहा कमी घातलं मी. तुम्हाला नंतर लागलं थोडं नंतर घालायचं, 5 शिट्ट्यानंतर. आणि मीठ पण लगेच टाकायचं. हे पहा मीठ घेते. हे पहा 5 शिट्ट्या घ्यायच्या फक्त. कुकर लावून देऊ. हाय हो तिला नाही. हां द्या टाकी द्या. हे पहा मी कुकर लावून दिला, आता 5 शिट्ट्या घेऊन देऊ. हे पहा आता आपला पिवळा रस्सा झालेला आहे. मी आता शिट्टी काढून घेते आणि भाजी करते. शिजली का नाही ते पाहायचं. मस्त शिजली. हे पहा आता भाजी करायची. आपण तेल टाकायचं कढईत.
3 पड्या. मी एव्हरेस्ट चिकन मसाला घेतलेला आहे आणि आपला घरगुती काळा मसालाही टाकते बरं का मी, म्हणजे याच्याने चव चांगली येते. हे पहा तेल तापलं आहे आपलं. आता आपण तेजपत्ता टाकायचा. मसाला घालते. आपला हा मसाला दळलेला याच्यात तेलातच टाकायचा. पूर्ण टाकून द्यायचं बरं का. हे पहा असं मस्त परतून घ्यायचा. हे पहा. आणि आपण काय करायचं आता, एव्हरेस्ट चिकन मसाला आहे माझा. हे पहा हा मी टाकते 1.5 चम्मच. आणि माझा घरगुती मसाला आहे काढा, घरी केलेला आहे मी. हे पहा 1 चमचा भर आहे. तिखट घालते परत. 1 चम्मचपेक्षा थोडं जास्त घ्यायचं आहे. पहा 1.5 चमचा बस एवढंच. आणि आता चांगला परतून घ्यायचा. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक शेअर पण करा. आता याला थोडं तेल सुटेल त्याचं. हे पहा हे असं. आणि समजा नाही तेल आलं ना याला, काय करायचं मी तुम्हाला सांगते थोडंसं. हे पहा थोडंसं हे गरम पाणी आपलं एका साईडला ठेवलेलं, फक्त थोडंसं, जास्त नाही. हे पहा हे मसाल्याचं भांडं आहे ना, हे याच्यात थोडंसं टाकायचं. म्हणजे याला तेल गेले. पहा तेल आलं. हे पहा तेल आलं लगेच. असं थोडंसं परतून घ्यायचं मस्त. वास तर खूप छान येतोय. वास मस्त येतोय. आणि आता काय करायचं आपण, हे जे पीस आहे फक्त पीस टाकायची. रसा नाही टाकायचा. रसा नाही टाकायचा लगेच. हे पूर्ण मसाल्यात हे करून घ्यायचं. हे पूर्ण पीस टाकून दिले मी मसाल्यामध्ये आणि पूर्ण वर खाली करून घ्यायचं असं, म्हणजे पूर्ण मसाला त्याला लागायला पाहिजे. तेलही सुटायला लागलं पा मस्तपैकी. हे पहा मस्त तेल सुटू राहिलं त्याचं अंगाचं. हे पहा असं फक्त 2 मिनटं 3 मिनटं असं फक्त याच्यात मसाल्यामध्ये वर खाली परतून घ्यायचं. आणि काय करायचं, आपला जो पिवळा रस्सा आहे ना, हा पिवळा रस्सा याच्यात घालायचा. मस्त झणझणीत मस्त आहे भाजी. आणि आता काय करायचं, याला उकळी आल्याशिवाय गरम पाणी टाकू नका. थोडंसं 2 मिनटं फक्त मग पाणी घाला. कारण हे पहा किती घट्टपणा आलेला आहे. दुसरं काहीच नका घाला बरं का. आणि तेलही आलं त्याला मस्तपैकी. मस्त गावरान कोंबड्याचं झणझणीत कालवण आहे. आता मी मीठही घालून देते लगेच, कारण आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे गरम. हे पहा मस्त उकळी येते त्याला. आणि आता काय करायचं, आपण हे गरम पाणी ठेवलेलं आहे मी एका साईडला, ते बंद करायचं आणि हेच गरम पाणी याच्यात टाकायचं. तुम्हाला जेवढी भाजी लागेल तेवढी करा. हे पहा हे पहा मस्त घट्टी भाजी आहे. 5-6 जण आराम खातील. हे पहा थोडंसं अजून टाकते बस, जास्त नाही. आता उकळी येईल मस्त आणि कोथिंबीर घालून देते आता मी त्याच्यात. हे बघा आपली भाजी झालेली आहे. आता मी ताट करते
आणि तरी पण खूप चांगली आलेली, किती आलेली तरी. या कोंबडं खायला. आणि मस्त कुरकुरीत भाकर केलेली, मस्त पोपडा. मस्त कुरकुरीत भाकर आहे. मस्त गॅसवरच केली आम्ही, ताव्यामध्ये राहू दिली पा. आणि तुम्हाला कशी वाटली माझी भाजी नक्की सबस्क्राईब करा. आणि काही तुम्हाला कमेंट करायची असेल, काही विचारायचं असेल तर मला नक्की विचारा.